न्यू पुना बेकरीनं 1959 साली चवीनं जगणाऱ्या पुणेकर रसिक खवय्यांच्या जगात पहिलं पाऊल टाकलं आणि पुण्याच्या खाद्य संस्कृतीत एक मोहक आणि चटकदार भर पडली. दंगामस्ती करणारी मुलं, त्यांच्यासाठी झटणारे आईवडील, गोष्टी सांगणारे प्रेमळ आजी आजोबा, गप्पा आणि स्वप्न रंगवणारे ताई दादा, या सर्वांच्या जगात कुरकुरीत खारी, खुसखुशीत बिस्किटं आणि चमचमीत पॅटीस अलगदपणे सामावले गेले. अवनमधून निघालेली ताजी प्रॉडक्ट्स लोकांच्या जिभेचे लाड पुरवू लागली आणि बघता बघता त्यांच्या चवीनं खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. आमचे वडील कैलासवासी रामभाऊ आबाजी गिरमकर हे दौंड तालुक्यामध्ये शेती व्यवसायात होते. शेतीत भागेना म्हणून ते कामानिमित्त पुण्याला आले. 1950च्या आसपासची गोष्ट आहे. आणि मग हमाली कामे, तेलाचे तुपाचे डबे वाहता वाहता त्यांची ओळख पाश्चर बेकरी कॅम्पमध्ये मालकाशी पडली. त्यांना बेकरीची आवड निर्माण झाली आणि त्यांनी विचारलं, मला इथे शिक्षण घेता येईल का? त्यांनी दिवसभर काम आणि संध्याकाळी रात्री बेकरीचं प्रशिक्षण, असं 5 ते 6 वर्ष इथं काम केल्यानंतर त्यांनी रास्तापेठेमध्ये छोट्याशा जागेत स्वतःची बेकरी सुरू केली. आमच्या आजोबांनी आजींनी चालू केलेला खूप जुना ब्रँड आहे आणि सगळ्या जुन्या पुण्यातल्या लोकांना धरून हा ब्रँड वाढला आहे. ही आमची जी जुनी ट्रॅडिशनल बेकरी होती 1959ची, त्यात फार मोठा बदल आम्ही केला आहे. हे जुनी लोक पण मान्य करतील. आमचे जुने कस्टमर जे आज 75-80 वर्षाचे आहेत ते पण याचे साक्षीदार आहेत. पुना बेकरी फार जुना कस्टमर आहे. पहिला आउटलेट जो माझ्या माहितीप्रमाणे भागाकर एक्सपोर्टला आहे तो आम्ही स्वागत आहे. म्हणून आम्ही ऑल द वे इथे येतो. आमच्या बेकरीची स्पेशालिटी आहे व्हेज पॅटीस. दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत माझे जे मित्र आहेत ते पुण्यात आल्यानंतर पॅटीस खाल्ल्याशिवाय जातच नाहीत. पुण्यात आलेल्या पहिला माझा फोन असतो पुना बेकरीमध्ये आणि त्यांना विनंती करतो की कृपया माझ्याकडे पॅटीस पाठवा. जसे मी माझ्या आईच्या हातचं खाणं मिस करतो तसंच मी बाहेरगावी गेल्यानंतर पुना बेकरीचे पॅटीस हे मिस करतो, कारण हे कुठेच मिळत नाही. बेसिकली आधीपासून लोकांना फक्त ब्रेड, पॅटीस म्हणजे ज्याला पफ म्हणतात आजकाल, आणि बेसिक टोस्ट खारी माहिती होतं. पण त्यातही आपण भरपूर चेंजेस केले, जसे मल्टीग्रेन ब्रेड्स आणलेत, बन्स वेगवेगळे प्रकारचे आणलेत, डोनट्स आणलेत, त्यात टोस्टमध्ये खूप वेरियंट्स काढलेत. सो ही आपली रेंज जास्त एक्सपांड झाली आहे. परत केक्समध्ये आपण कस्टमाइज केक्स चालू केलेत, केक्सवर जास्त एम्फसाइज करायला लागलो आहे. या सगळ्या गोष्टी आपण ॲड ऑन करून एक मोठी रेंज ठेवली आहे जी दुसऱ्या कुठल्याच आउटलेट देऊ शकत नाही. व्हेज पॅटीस आवडतं, आम्ही क्रीम रोल वगैरे घेऊन जातो. सगळे मुलांना आमचे फिक्के पदार्थ भरपूर आवडतात. मंचुरियन पॅटीस. मी आर्यन कॉलेजचा स्टुडंट आहे. दर शनिवारी आम्ही जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा दर शनिवारचा नाश्ता आमचा पुना बेकरीमध्ये असतो. मला असं वाटतं पुण्यातली एकमेव लोकमान्य बेकरी न्यू पुना बेकरी. न्यू पुना बेकरीची उत्पादनं फक्त खाद्यपदार्थ राहिलेली नाहीत, तो आहे एक वारसा, गुणवत्तेचा, चवीचा, शुद्धतेचा, घराघरात पोहोचलेला, मनामनात वसलेला, पिढ्यानपिढ्यांनी पारखलेला, पसंत केलेला, प्रेमानं, मनापासून, काळजीपूर्वक तयार केलेला, मनमोहक, आकर्षक, शुद्ध, चवदार, खुसखुशीत, कुरकुरीत, चटकदार, स्वादिष्ट, अस्सल खवय्यांच्या मनाचा रस्ता हा पोटातून जातो हे जाणवून देणारा. याचं कारण एकच, पुणेकरांच्या जिभेचे लाड मोठ्या कौतुकानं पुरवणाऱ्या न्यू पुना बेकरीनं गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नाही आणि मोठ्या आपुलकीनं खवय्यांच्या जवळ जाण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा अगदी जागरूकपणे केल्या आहेत. आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि भरपूर मशिनरीजमध्ये, नवीन ऑटोमाइज मशिनरीजमध्ये, जेणेकरून काम स्पीडअप होईल, आपला वॉल्यूम वाढेल आणि टेस्ट जी पहिली आहे, आपली मूळ टेस्ट आहे ती न चेंज करता अजून आपल्याला व्यवस्थित कसे प्रोडक्ट्स आणि फास्ट इन टाईम डिलिव्हर करता येतील या हिशोबाने आपला सगळं आता प्लांट सेटअप चालू आहे. या न्यू पुना बेकरीच्या फॅक्टरीत स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि गुणवत्ता सुद्धा टिकवली जाते. अत्याधुनिक मशीन्सच्या सहाय्यानं तयार झालेली उत्तमोत्तम ताजी उत्पादनं रसिक खवय्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी इथे डिलिव्हरी व्हॅन्सचा ताफा सदैव सज्ज असतो.
या संपूर्ण व्यवसायाच्या प्रवासात आमच्या आईवडिलापासून आत्ता मुलांपर्यंत सगळ्यांचीच मला साथ लाभलेली आहे. गिराईक हे देवासारखं आहे. मुलांनी माझ्या त्यांना सांभाळून घ्यावे हीच माझी विनंती. माझ्या मिसेस सौभाग्यवती रुक्मिणी या 24 तास माझ्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण बेकरीचा आर्थिक व्यवहार त्या सांभाळतात. ज्या मायेने मी घरचं किचन सांभाळते त्याच मायेने बेकरीचं किचन सांभाळते. गेली 50 वर्ष आम्ही जे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याच्या क्वालिटीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. त्याच्या टेस्टमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. मार्केटमध्ये वॉटेवर काही सिच्युएशन आली तरी आमची प्रॉडक्ट कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी ही सातत्य आहे, हे आमचं वैशिष्ट्य आहे. जसं आता लोकांना लवकरात लवकर प्रोडक्ट्स घरी पाहिजेत, आम्ही ऑनलाईन शॉपिंग पण चालू करतो आहे. आणि त्यात मग सगळे जे आपली एवढी मोठी रेंज आहे ती लोकांना घरपोच डिलिव्हर करायची, ती पण वेळेत, ही नवीन गोष्ट ही अजून आम्ही ॲड ऑन करतो आहे. वाकड येथे 40,000 स्क्वेअर फुटाचा मोठा फॅक्टरी सेटअप आम्ही उभा करत आहोत. याचं एकमेव कारण म्हणजे आम्हाला जिल्ह्यातून, राज्यातून आणि जगभरातून बऱ्याचशा ग्राहकांची मागणी आम्हाला माल पोचवा. तर त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना कॅटर करण्यासाठी आम्ही आमच्या फ्रँचायझी त्यांच्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करत आहोत. पुणं वाढतंय तशी न्यू पुना बेकरीच्या उत्पादनांची मागणी देखील वाढतीये आणि हीच मागणी पूर्ण करण्यासाठी न्यू पुना बेकरीचे नवनवीन फ्रँचायझी आउटलेट्स सुरू होणार आहेत. फ्रँचायझिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. So come let us spread the aroma and taste of New Pune Bakery, not just in Pune but every place where a Punekar lives in the world. न्यू पुना बेकरीच्या फ्रँचायझीजमध्ये गुंतवणूक म्हणजे सुजाण रसिक खवय्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी.